चला आज आपण फ्री हँड ड्रॉईंग करणार आहे. फ्री हँड ड्रॉईंग करण्यासाठी एक असा अंदाज घ्यायचा आणि बरोबर दोघं बाजूने सारखा आकार मी इथे काढला आहे. हे आहे समअंग मुक्तहस्त चित्र. यामध्ये मुक्तहस्त चित्राचे 2 प्रकार असतात, एक विषमांग आणि समांग. समांग म्हणजे ज्याच्या दोघं बाजू सारख्या आहेत असं त्याला म्हणतात समअंग मुक्तहस्त चित्र. आणि एकाच बाजूने काढलेलं चित्र असतं त्याला म्हणतात विषम अंग मुक्तहस्त चित्र. काही वर्षापूर्वी मुक्तहस्त चित्र हा पेपर असायचा एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेसाठी. त्यावेळेला एकतर विषम अंगचित्र यायचं किंवा सम अंगचित्र परीक्षेला यायचं. सोबत चित्र काढून दिलेलं असायचं, ते पाहून आपल्याला तसंच चित्र काढायचं होतं आणि ते पण मोठ्या आकारात. क्वेश्चन पेपरमध्ये म्हणजेच प्रश्नपत्रिकेला छोट्या साईजची चित्र काढून मिळायचे. एलिमेंटरी परीक्षेसाठी ब्लॅक व्हाईट चित्र असायचे आणि इंटरमिजिएट परीक्षेला कलर चित्र राहायचे. म्हणजे आपल्याला कलर प्रिंट मिळायची आणि तसेच मिळते जुळते कलर जवळजवळ जशाच्या तसे भरण्याचा प्रयत्न करायचा होता. अगदी खूप मजा यायची जेव्हा मुक्तहस्त चित्राचा पेपर असायचा. पूर्ण चित्र एलिमेंटरीला तर पूर्ण चित्र हे ब्लॅक कलरने म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट काळे पांढरे असे चित्र काढायला मिळत होते. ते चित्र काढताना खूप मजा यायची. अगदी वेगळा असा छानसा आकार असायचा आणि तो बघून काढायला खूप छान वाटायचं. पण काही कालांतराने अभ्यासक्रम जास्त होता त्यामुळे तो पेपर कॅन्सल करण्यात आला चित्रकला परीक्षेतून. आणि इंटरमिजिएटला पण मुक्तहस्त चित्राचा पेपर असायचा तेव्हा कलर प्रिंट मिळायची. तसा आकार काढणे थोडे अवघड होतं. विषम चित्र काढायला खूप सोपं होतं, पण इंटरमिजिएटचं जे कलरिंग असायचं किंवा जे ड्रॉईंग असायचं सम अंगी जर आला पेपरला आकार तर काढायला थोडा अवघड होता. पण तसं काही अवघड म्हटलं जाणार नाही, कारण सोबत ट्रेस पेपरचा वापर करण्यासाठी मुभा असायची. मग एका बाजूने ड्रॉईंग करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूचं ड्रॉईंग हे ट्रेस पेपरने काढायचं. त्यात पण एक वेगळीच मजा होती. म्हणजे मुक्तहस्त चित्र हा माझा आवडीचा विषय होता, अजून पण आहेच. पण पेपरला मुक्तहस्त चित्र हा विषय आहे हे खूप छान वाटायचं. प्रॅक्टिस करण्यासाठी पण खूप मजा यायची आणि विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तर खूपच छान वाटायचं की चला आज आपण मुक्तहस्त चित्र काढणार आहोत. अगदी वेगळ्या आकाराचं असं म्हणजे आपण कल्पना पण करू शकत नाही. आपल्याला सुचेल तसा आकार फळ्यावर मुक्तहस्त चित्रासाठी रेखाटन करायला मला खूप आवडायचं. माझ्या आवडीचा विषय होता तो म्हणजे मुक्तहस्त चित्र. पण आता तो पेपर नाही आहे तरीसुद्धा मी अधूनमधून मला आठवण आली की मी मुक्तहस्त चित्र काढत असते. कधी विषम अंग तर कधी सम अंग अशा प्रकारे मुक्तहस्त चित्र काढायला मला अजूनही आवडते.